नमस्कार. उत्कर्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. लवकरच आता शारदीय नवरात्रोत्सव चालू होणार आहे. त्यानिमित्ताने आपल्या घरामध्ये आता देवींचे घट बसवले जातील, त्यांची पूजा अर्चना केली जाईल आणि ह्या 9 ते 10 दिवस देवीचा जागर केला जाईल. तर आज आपण माहूरची श्री रेणुका देवी, रेणुका माता यांची कथा ऐकणार आहोत. रेणुका मातेची ही कथा तुम्हाला आवडली तर सगळ्यांनी कमेंटमध्ये रेणुका माता की जय असे नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग रेणुका मातेच्या कथेला सुरुवात करूया. रेणुका म्हणजेच एकविरा आणि एकविरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख आपण पुराणामध्ये ऐकलेला आहे किंवा काहींनी ऐकलेला सुद्धा नसेल. दैवत्व एक असले तरी या दोन्ही देवींची नावे आणि स्थान मात्र वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी अशी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे. कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र देवीची विविध नावे असले तरी ती शेवटी सर्व देवी पार्वतीचीच रूप आहेत. राजा रेणू कान्यकुब्ज प्रसेनजित प्रेसेन काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भगवती, ती दुर्गेची नेहमी उपासना करत असे. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. रेणुकेला 5 मुलं झाली. त्या 5 नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला. ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नी अंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते खूप संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली. 4ही मुले मातृभक्त असल्याने त्यांनी आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला मुलगा परशुराम राम हा तेथे आला. त्यांनी झालेला प्रकार आणि परिस्थिती बारकाईने पाहिले आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावध्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खूप खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्याचे सांगितले. परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली आणि परशुरामाची इच्छा त्यांनी पूर्ण केली. मृत बंधू आणि आपली आई जिवंत झाली. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्नविच्छिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली. म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. पुढे रेणुका आपल्या संसारामध्ये पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करत होता. एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठविले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदग्नींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले.
राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना, म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जमदाग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानकपणे हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्नींचा वध केला. नंतर मेहुणी रेणुकेवर 21 वार केली. त्यावेळी परशुराम मात्र तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झालेली होती. परिसर अस्ताव्यस्त झालेला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाला. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्रार्जुना, माझा पराक्रमी राम एक वेळीस ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला. त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिला. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना. तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून त्यानं आपल्या आईचे शिरच्छेद केला होता, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळेच ती पुनर्जीवित झाली. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत होते. त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले होते. त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावल्या मातेच्या आज्ञेने आणि पितेच्या चितेस अग्नी दिला. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार. हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला. 6 दिवसांनी आपल्या माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकरांकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्यबाण, भालाफेक, परशु चालविण्यात प्रावीण्य मिळविले. त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्रार्जुनावर केले. त्याचा निःपात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले. आपल्या परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं. परशुरामाची श्रीरामाशी भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात 2 तांदळा आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढून जावं लागतं. गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावलेला आहे. बैठकीवर सिंह कोरला आहे. देवीचे उग्र रूप आहे. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व श्री तुळजाभवानी मातेचीही मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. बाजूला तिथे तीर्थ नावाचं कुंड आहे. तेथेच परशुरामाने आईवडिलांची अंतरक्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई. तिचे दुसरे नाव एकविरा. आईच्या आठवणीने उंच बळून आलेल्या मनाने परशुरामाने कडेकपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावर कामली हे नाव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे काली पुराणात सांगितलेले आहे. तर तुम्हाला कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.
पुन्हा भेटू अशाच एका छानशा कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.